नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला वेगळं गणित घेऊन आलो आहे। अशा प्रकारचे गणित परीक्षेमध्ये भरपूरदा विचारलेलं आहे, म्हणून मी हे आज गणित तुम्हाला सोप्या ट्रिकनी समजण्यासाठी घेऊन आलो आहे। मुलं काय करतात, वाचतात आणि सोडून देतात गणित। काही कठीण गणित नाही, हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा काय म्हटलंय, एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 18 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 54 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती असे म्हटलंय। काय म्हटलं, एका संख्येला 12 ने म्हणजे x ही एक संख्या घेतली आपण, तिला किती म्हटलंय 12 ने गुणले। 12 ने गुणण्याऐवजी काय म्हटलंय 18 ने गुणले। x संख्या आहे आपली एक, तर ती संख्या कोणती घेतली आपण, x घेतली, बरोबर आहे। 18 ने गुणले तर काय म्हटलंय, याचा जो गुणाकार येतो याच्या गुणाकारामध्ये किती 54 ने अधिक येतो असं म्हटलंय। 54 ने अधिक येतो याचा गुणाकार याच्यापेक्षा असं म्हटलंय, तर ती संख्या कोणती? आपल्याला ती संख्या काढायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, काही नाही। जे गुणले म्हटलंय गुणक, जे गुणले म्हटलंय ना 18 वजा 12 याचा काय करायचा, फरक काढून घ्यायचा। 18 वजा 12 किती येतो 6, काय काढलं आपण फरक, फरक काढून घेतला आपण। मग जे अधिक आलाय काय म्हटलंय, मूळ गुणाकारापेक्षा 54 ने अधिक येतो। जो अधिक आलाय ना त्याला जो फरक दिलाय त्यांनी भागून घ्यायचा। 6 9 54 किती झालं, तर ती संख्या कोणती 9। बघा मी तुम्हाला काढून दाखवतो। आपण काय केलं, x मानली ती संख्या काय म्हटलंय x, ती संख्या काय आलाय आपलं 9। 9 गुणिले 12 किती झालं 108। मग काय दुसरी संख्या कोणती आहे, 18 ने गुणलं 9 ला, 18 गुणिले 9 करा, 18 9 किती होतं 9 8 72, 9 7 16 किती झालं 162। बघा मी तुम्हाला टाळा करून दाखवत आहे, लक्ष द्या बरोबर, किती झालं 162। काय म्हटलं आपल्याला, मूळ 12 ने एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी 18 ने गुणले, म्हणजे आपण 9 ला 12 ने गुणण्याऐवजी 18 ने गुणले तर किती आलं म्हटलं 54 ने वाढतो। बघा 54 ने वाढतो काय 162 वजा 108, बघा करून 162 वजा 108, 12तून 8 गेले 4 राहिले, 5 5 शून्य गेले 5, इथे 1 1 0 झालं 54, बरोबर आहे 54 ने वाढतो। बरोबर आलं आपलं, समजलं का विद्यार्थी मित्रांनो, समजलं का तुम्हाला 54 कसं आलं, तर मग ती संख्या कोणती आहे 9, आपलं उत्तर काय आहे 9। कळलं का? अशा प्रकारचे गणित पेपरमध्ये येतात, म्हणून मी तुम्हाला आज हे गणित घेऊन आलोय। आता मी तुम्हाला एक गणित समजून सांगितलं, याच्यानंतर पुढील गणित याचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, ठीक आहे? ओके, धन्यवाद।